हार्दिक स्वागत तुझं विकास क्रीडा मंडळाचे अमर क्रीडा मंडळ काळाजोगी विरुद्ध विजय नवनाथ बोधपडे दोन्ही संघांना हा पहिला गोपाळ दोन्ही संघांनी तयारी करायचं आहे खेळण्याच्या दृष्टीने आपला तिसरा सामना आहे कृपया सहकार्य करायचे आहे दोन्ही संघांनी विजय नवनाथ विरुद्ध अमर क्रीडा अमर क्रीडा मंडळ कृपा प्रतिनिधी आहे त्यांच्या विषयाला पाठवायचं अमर क्रीडा मंडळ तसेच विजय नवनाथ आपला प्रतिनिधी पंचांगाचे जाऊ पाठवायचे
अरे मागो अरे चांगला आहे म्हणून बोललो चांगला आहे म्हणून टेस्ट चांगली म्हणून बोललो नाश्ता चांगला आहे म्हणून या ठिकाणी या कबड्डी महोत्सवात सभेच्या लोकांसाठी उपस्थित आहे प्रो कबड्डी स्टार ज्यांचा स्थानिक संघ अमर क्रीडा मंडळ आणि प्रो कबड्डीमधून पुणेरी फलटण या संघामधून खेळतात आणि ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुंबई पूर्वचे प्रतिनिधित्व केलेले संकेत सावंत आणि या स्थितीवर स्थानबद्ध मी दिनेश गाडीगावकर यांना विनंती करतो आपण संकेत सावंत यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान या ठिकाणी हे जे सगळे जे कबड्डी स्टार जे बसलेले आहेत प्रणय राणे आहेत ज्यांचा स्थानिक संघ नवोदित आणि बेंगल वॉरियर्समधून ते खेळतात आणि मुंबई पूर्वचे हे खेळाडू आहेत खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की एकाच दिवशी सलग 3 सामने खेळण्याचा यांनी विक्रम केलेला आहे का आता आपला मुंबई पूर्व हा संघ विजयी झाला पाहिजे पण 3 सामने खेळायचे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे एवढा स्टॅमिना धरून ठेवायला लागतो पण तरी ते खेळाडू आपल्या मुंबई पूर्वसाठी खेळले ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे मी क्रीडा रसिकांना विनंती करा आपण जोरदार टाळ्यामधून यांच्या क्रीडा कौशल्याचं हे करायचं आहे आणि एवढं मोठं योगदान चला कुठलीही हे नाही काही तक्रार केली नाही काय नाही खेळवताय ना खेळा आम्ही खेळणार कारण कबड्डी हा आमचा श्वास आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे संकेत खरोखरच तुमच्या क्रीडा कौशल्याचं मुक्त कंठाने प्रशंसा करण्यासारखं आहे प्रणय तुलाही या ठिकाणी शुभेच्छा आहे आणि मी विनंती करतो प्रणय राणे हाही या ठिकाणी उपस्थित आहे प्रो कबड्डी स्टार ज्याचा स्थानिक संघ नवोदित आणि प्रो कबड्डीमध्ये बेंगाल वॉरियरमधून खेळतो त्याचाही यथोचित आदर सत्कार सन्मान निकेत अक्षय वनमाळ आपण प्रणय राणे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याची प्रशंसा करायची आहे एक जबरदस्त असे खेळाडू तसेच हर्ष लाड पण आला होता या ठिकाणी तोही मुंबई पूर्वचा खेळाडू आहे करण सावर्डेकर हाही मुंबई पूर्वचा खेळाडू आहे या ठिकाणी व्यासपीठावर येऊन गेले पण त्यांचा या ठिकाणी सामना आहे थोडं वॉर्मअप करण्यासाठी ते गेले आहेत पण या खेळाडूने आपल्या मुंबई पूर्वसाठी भरपूर मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे पुन्हा एकदा त्या सर्वांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तसेच साहिलही या ठिकाणी आलेला आहे मुंबई पूर्वचा एक जबरदस्त खेळाडू साहिल राणे हाही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मी अवधूत साहिलला या ठिकाणी प्रेमाचं होती व्यासपीठावरचं वेगळं असतं क्रीडांगणावर तुमचा सत्कार व्हायलाच पाहिजे आदर सत्कार कारण तुम्ही क्रीडांगणाचे हिरो आहात खऱ्या अर्थाने तुम्ही इथे क्रीडा कौशल्य एवढं जबरदस्त सादर करताय ना आणि आमच्या क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत हे फार मोठं आहे साई राणे असंही या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित आदर सत्कार सन्मान अवधूत शिंदे हाही मुंबई पूर्वचा खेळाडू आहे हे जरी इथे प्रतिस्पर्धी असले नाही खेळाडू पण बाहेर चांगले मित्र आहेत हे सगळे फक्त आपल्या संघाला विजय देण्यासाठी रक्ताचं पाणी या ठिकाणी करतायत हे खेळाडू
आणि बरोबरच या खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याची मुक्तखंडाने प्रशंसा या ठिकाणी आम्ही करीत आहोत. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा महोत्सवास सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले विभागीय नवनिर्माची आमदार माहिती सावंत यांची सुपुत्र सार्थक सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विजयेंद्र जयस्वाल यांना विनंती करतो आपण सार्थक सावंत यांना प्रेमासाठी पुष्पवृष्टी आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. तसेच विजय पांडे हे सार्थकला संयुक्तरित्या पुष्पगुच्छ देऊन त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छा. सार्थक बाबांना सांगायचं आहे मी गेलो होतो पण तुम्ही पण उद्या यायचे. हा विजय नवनाथ क्रीडा मंडळ हर्ष लाड कृपा आपला एक प्रतिनिधी पंचायत कक्षाजवळ पाठवायचं. बड़ा है क्या? ना हा जरा तेच चांगली म्हणून खा माझा पोट भरला म्हणून जरा खाल्ला. हा जेवायचं नाही मला नाही मी झोपतो सगळं. नाव काय रे तुझं? नाव काय तुझं? सुजन. याला बघून आमची दिवस आठवतात. आम्ही पण असेच पाणी क्लास आमच्या गल्लीमध्ये पण टुर्नामेंट भरवायचे ना.
कबड्डी पाणी दे हार्दिक स्वागत. हे रेच मार सगळे तुझ्या असं काम झालं. राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्माननीय नितीन विचारे जर वाटला की वाटला मला तुझं काम तुझं चालू आहे तुझे आराम असेल तुझा तुला पाठवू शकतो लंडनला मी जाणार तू स्पॉटमध्ये ठेवलेलं आहे काय फरक पडतो तुला लई मजा असते त्यांची आमच्यापेक्षा त्यांची मजा असते आणि फॉरेनला तर आणखी मजा असते सगळं त्यांच्या अंडर असते ना रे. तुझ्या भेटला काय सुजन नाव आहे त्याचं सुजन नाव आहे ना म्हणून नाव विचारलं ना. मंदार गायकवाड छायाचित्रकार आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले राष्ट्रीय खेळाडू यांचं स्थानिक संघ अमर क्रीडा मंडळ इथे थोड्याच वेळा ठिकाणी खेळताना आपल्याला दिसेल आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य माननीय श्री नितीन विचारे पूर्व मंडळी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी मंदार गायकवाड यांना विनंती करतो आपण नितीन विचारे यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. मॅडम प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान. एक जबरदस्त असं खेळाडू अमर क्रीडा मंडळाचा आणि आताही अमर क्रीडा मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय. धन्यवाद नितीनजी विचारे. आपल्या पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा.
दुसरा पुकार अमर क्रीडा मंडळ विरुद्ध विजय नवनाथ. दोन्ही संघाला दुसरा पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचं. तिसरा पुकार देताच आपण तेलंगणाचा ताबा घ्यायचा. कृपया सहकार्य करायचे. आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. अमर क्रीडा मंडळ काळा चौकी विरुद्ध विजय नवनाथ गोरखाला.
नंतर होणारा आजच्या दिवसातील तिसरा सामना अमर क्रीडा मंडळ काळा चौकी विरुद्ध विजय नवनाथ क्रीडा मंडळ लोरपरे. काही अवधीतच चालू सामना संपणार आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे. तिसरा पुकार देताच आपण आपले खेळाडू त्वरित मैदानामध्ये उपस्थित करायचे. व आजच्या दिवसातील चौथा आणि शेवटचा सामना SNG फाउंडेशन वडाळा विरुद्ध MBJ क्रीडा मंडळ लोरपरे. अमर क्रीडा मंडळावर विजय नवनाथ दोन्ही संघांनी तयारी करायचं आहे. सामना थोड्याच अवधीमध्ये संपणार आहे. ताबडतोब आपण तिसरा पुकार देतात क्रीडा मंडळाचा ताबा. आणि आजच्या सत्रातील चौथा होणारा सामना SNG फाउंडेशन वडाळा विरुद्ध यंग विजय स्पोर्ट्स क्लब लोरपरे. कृपया आपण जर या मॅचमध्ये उपस्थित असाल तर आपण आलेल्याची नोंद आपल्या PDF खेळाडूंची नावं अगोदरच पंचटेबल या ठिकाणी आहेत त्या, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही याची आपण दक्षता घ्या आणि सहकार्य करा. SNG फाउंडेशन वडाळा विरुद्ध यंग विजय स्पोर्ट्स क्लब लोरपरे. खेळाडू अथवा प्रतिनिधी SNG फाउंडेशन दिवेश आपले प्रतिनिधी कृपा गुंडलकर कचेरी पाठवले. तसेच MBJ क्रीडा मंडळ लोरपरे आपण देखील आलो असाल तर आपला प्रतिनिधी पंतप्रधान जाऊन पाठवायचे. आपली नावे गुणपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचे. आणि हा चालू सामना संपलेला आहे. चालू सामन्यामध्ये शिवनेरी दादर हा संघ विजयी झालेला आहे. संघाचं अभिनंदन. आणि गोल्फादेवी आपण या क्रीडा महोत्सवात सहभाग घेतला.